चर्चा करू नका, लाईव्हला सगळं ते आवाज जातोय प्लीज. कुमार शेटे पटका बसतोय, मोठी विकेट गळाला लागते का? इथे मात्र झेल धरणीला दान केला जातोय. मंगेश ची मोठी कामगिरी इथे म्हणावी लागली होती, परंतु क्षेत्ररक्षकांची न लाभलेली साथ इथे मात्र पथ्यावरती पडते वेंगळे संघाच्या. कारण कुमार शेट्टी सारखा मोठा मोहरा ज्यानं खऱ्या अर्थानं माथेरान क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्या नावाचा डंका वाजवलाय. 2 धावा. आपला नावाचा ढंका वाजवलाय. तो अतिशय बहारदार खेळाडू खऱ्या अर्थानं स्वस्तामध्ये परतला असता, परंतु जर त्याला मित्रांनो महत्व नाही. पुढचा चेंडू मंगेश, शॉर्ट पिच. आता जोरदार प्रहार केला, परंतु कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्या दरम्यान मात्र घेतलेली एकेरी धाव. एका धावेने धाव फलक मात्र हलत होते 3 या आकड्यावरती. सुरेख षटक. इथे 3 षटकाची मॅच राहील याची दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. यानंतर कोणाची मॅच आहे? रामेघर देवसरे आहे ना. यानंतरची मॅच मित्रांनो होईल रामेघर वर्सेस देवसरे. दोन्ही संघाचे संघनायक. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. आपण याचे नाणेफेकीसाठी सागर. इथे जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. काय झालं? 1 धाव आहे सर. डिक्लेअर आहे नाही ना? ओके सॉरी. पुन्हा एकदा मंगेश नलावडे अप्रतिम षटक हाताळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं अप्रतिम षटक. ओ जोरदार प्रहार. उंची आहे, लांबी कितोर आहे पायाचं. चेंडू लँडिंग कुठे होतोय? इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि या ठिकाणी मात्र परताब लागेल सागरला. लाजवाब झेल. अप्रतिम गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली मंगेश नलावडे. सागर मात्र तंबूच्या आश्रयाला परत. विनोद सकपाळ मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आता मात्र कुमार शेट्टीची जबाबदारी वाढली असं म्हणायला हरकत नसेल. कारण डावखुरा हाताचा फलंदाज सागर मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय आणि ज्याने खऱ्या अर्थानं ऐरोली दिबा इथलं मैदान गाजवलं होतं मागच्या स्पर्धेदरम्यान. फुलले चेंडू इथे मात्र डी घोषित होते, परंतु काय लाजबाब मंगेश नलावडीची गोलंदाजी पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी. इथे मात्र एंड ऑफ द फर्स्ट षटक. धावा फक्त 4 धावफलकावरती जोडल्या गेल्यात आणि मोठा मासा मात्र इथे गळायला लागला, तो म्हणजे सागर. सागर तंबूच्या आश्रयाला परतल्यानंतर मात्र इथे विनोद सकपाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता गोलंदाजी मार्गवरती मात्र खऱ्या अर्थानं मागच्या मॅचचा शिल्पकार खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर अतिशय बहारदार फलंदाजी झाली. सतीश तुफानी खेळी 33 धावांची खेळी मागच्या मॅच मध्ये साकारली. तदनंतर गोलंदाजीमध्ये सुद्धा अतिशय प्रभावित कामगिरी सतीशच्या मार्फत पाहायला मिळाली होती. आता मात्र स्ट्राईक एंडला विनोद स्वतः कर्णधार आणि मागच्या मॅच मध्ये लाजबाब फलंदाजीचं प्रदर्शन पाहिलं विनोद कडून. अतिशय बहारदार षटकार पाहिले. पहिला चेंडू. हो 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 इथे मात्र सुरेख चेंडू आणि एस्टनचा बेत घेऊन चेंडू जातोय. बेल्स पाडल्यात. इथे मात्र मोठा हादरा बसेल. विनोद सकपाळ बॅक टू पेव्हिलियन. मैदानामध्ये नक्कीच थोडा वेळ शांतता आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, आपण पाहतोय श्री भैरवनाथ युवा प्रतिष्ठान गोगवे आयोजित स्वर्गीय तानाजीराव धुमाळ स्मृती चषक 2021 खऱ्या अर्थानं एक आपल्या लाडक्या व्यक्तिमत्वाच्या जीवनाला खऱ्या अर्थानं उजाळा देणं, आठवणींना उजाळा देणं हे काम मात्र इथे भैरवनाथ युवा प्रतिष्ठान करते गेल्या कित्येक वर्षापासून. कारण एक मोठं नेतृत्व खऱ्या अर्थानं 16 विभागातून सातारा जिल्हा परिषदेपर्यंत ज्यांनी मजल मारली ते आदरणीय खऱ्या अर्थानं स्वर्गीय तानाजीराव धुमाळ यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचं काम इथे मात्र या मंडळाच्या माध्यमातून केलं जातंय.
शॉर्ट पिच चेंडू पुन्हा खऱ्या अर्थानं फटका फसला होता, परंतु डी झोन असल्यामुळे इथे फलंदाज बाद होऊ शकत नाहीये. एक धाव अर्जित केली जाते. एका धावीने धावसंख्या 5 या आकड्यावरती पोहोचते. कुमार शेट्टीला इथे जबाबदारी. चेंडू द्या, जुना चेंडू द्या पटकन. ए बाळा बॉल टाका पटकन. नवीन नाही, जुना द्या, जुना द्या पटकन. एका धावीने 5 धावफलकावरती जरी लागल्या असत्या तरी कुमार शेट्टीला आता मात्र विचार करावा लागेल, कारण फक्त 11 चेंडू शेष आहेत या इनिंग मधले. मोठी धावसंख्या उभारावी लागेल. तो आलाय बघा, लाईव्ह मॅचचा चेंडू आलाय, तो घ्या. सतीश गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय आपल्याला. राईट टर्म राऊंड द विकेट गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. ओ जोरदार पूल कुठेतरी, आणि इथे पंचांचं वोट मात्र आकाशाकडे. लाऊड अपील संतोष कडून पाहायला मिळते एसटी रक्षकाच्या मार्फत. आणि अजून एका गड्याचं इथे पतन झालेलं पाहायला मिळतंय. वेंगळे संघ कुठेतरी कमकुवत स्थितीकडे जाताना पाहायला मिळतोय आपल्याला. पाहिलं गेलं तर कुमार शेट्टी आहे, परंतु आतापर्यंत जवळजवळ 9 चेंडू फेकले गेले. धावसंख्या फक्त 5 या आकड्यावरती स्थिर आहे. कारण मित्रांनो, अशा संथ गतीनं जर आपण खेळलो तर कुठेही मॅच मध्ये इन राहणार नाही. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. येणारे फक्त चेंडू असतील ते 9. जवळजवळ 50% इनिंग मात्र इथे संपले असं म्हणायला हरकत नाही. धावा फक्त 5 लागलेल्या आहेत, आणि या 5 धावांच्या सरासरीनं जर प्रोजेक्ट स्कोअर पाहिला तर फक्त 10 होऊ शकतात. फलंदाज कोण आलाय? खोदून काढलाय म्हणायला हरकत नाही. इथे ब्लॉक होल गोलंदाजी केली जाते, आणि कुमारला स्ट्राईक एंडला राहणं गरजेचं असेल. येणारे 2 चेंडू अजून फेस करावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील इथे कुमारला, आणि ती अपेक्षा मात्र नक्कीच वेंगळे संघ करत असेल कुमार शेट्टीकडून. कारण या फलंदाजांनी आतापर्यंत कित्येक स्पर्धा गाजवल्यात. KSK असू द्या, माथेरान क्रिकेट असू द्या, एखादी स्पर्धा खेळासाठी हा खेळाडू मात्र माथेरानवरून या नवी मुंबईमध्ये दाखल होत असतो. आता मात्र इथे डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी होते इथे सतीश कडून. लाजवाब, कारण पहिलं षटक खूप महत्वाचं असते मित्रांनो, आणि ते मात्र मंगेश नलावडेने हाताळलं आणि सुरेख संघाला सुस्थितीमध्ये आणून ठेवलंय म्हणायला हरकत नाही. इथे पुढचा चेंडू आता रडार मध्ये, परंतु इथे एक आणि एकाच धावेसाठी पंच आम्हाला इथे इशारा देतात. 1 धाव कंप्लीट होते आणि एंड ऑफ द सेकंड ओव्हर. इथे मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फक्त लागल्या त्या 7 धावफलकावरती. अतिशय लाजवाब कामगिरी गोलंदाजीमध्ये. सुरेख कामगिरी पाहायला मिळाली मित्रांनो. इथे मात्र वाळणे पसंघ का आम्ही वाळणे असंघाला पराभूत करून पुढच्या फेरीमध्ये दाखल झालोय हे इथे दाखवून देताना पाहायला मिळतोय. आता मात्र येतोय अमोल गोलंदाजी मार्कवरती वाळणे ब संघाकडून. पाहूया पुढचा चेंडू. पहिला चेंडू या षटकातील सुरेख चेंडू, ब्लॉक बॉल चेंडू. या प्रकारची गोलंदाजी होणं अपेक्षित आहे. खऱ्या अर्थानं झकडून ठेवलं गेलंय. आतापर्यंत 13 चेंडू फक्त 8 धावांची खेळी इथे इनिंग मध्ये साकारले. लो स्कोरिंग मॅच इथे पाहायला मिळते. वेंगळे संघाकडून अपेक्षा भंग असणारी कामगिरी पाहायला मिळते. इथे सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. इथे तोड नाही या गोलंदाजीला मित्रांनो. इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. खरा बऱ्याच वेळानंतर अवंतर धाव इथे पाहायला मिळते. धावसंख्या 9 या आकड्यावरती गेले. लो स्कोरिंग मॅच कडे आता या षटकातील मला वाटते 5 चेंडू अजूनही शेष आहेत. काही उलटफेर घडू शकतो. 30 धावा जर क्रॉस केल्या तर इथे कोणताही संघ बाजी मारू शकतो. शॉर्ट पिच, जोरदार प्रहार, आणि इथे जीवाची पराकाष्ठा. इथे मात्र मिड ऑन रिझनला आणि विकेटचं पतन झालेलं पाहायला मिळेल आपल्याला. परंतु त्या दरम्यान धाव घेतलीच नाही का? घेतली.
विकेटचं पतन झालंय पाहायला मिळतंय. परंतु कुमार शेटे सलामीला आलेला हा फलंदाज आहे. बॅटच्या भत्त्यामधून मोठे फटके काय निघत नाही. त्याचं कारण खऱ्या अर्थानं अतिशय दर्जेदार गोलंदाजी इथे पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिलं गेलं तर वाळणे बस संघाकडून होते. नवीन फलंदाज मला वाटते राजेश गोलंदाजी मार्कवरती. यानंतरची होणारी मॅच आपण पाहिला तर देवसरे वर्सेस रामेकर दोन्ही संघ चे संघनायक या इथे लाऊड अपील केलं जात आहे आणि कुमार शेटे बॅक टू पवेलियन पाठवला जात आहे. मोठा हादरा उरल्या सुरल्या अशा मात्र इथे संतुष्टात येत आहेत. त्या म्हणजे वेंगळे संघाच्या धावसंख्या फक्त आणि फक्त 9 या आकड्यावरती आहे. हे पहा या इनिंग नंतर देवसरे वर्सेस रामेघर दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी याचे. यानंतर होणारी मॅच असेल देवसरे वर्सेस रामेघर. इथे मात्र लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली. खूप कमी धावसंख्या उभारली गेली आतापर्यंत. फक्त 9 धावा धावफलकावरती आहेत वेंगळे संघाच्या. अमोल मात्र गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. आता मात्र इथे लेग एसटी वाकवली जाते. खराब इथे शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. फलंदाज मात्र आल्या पावली माघारी परततोय. अतिशय दर्जेदार गोलंदाजी इथे पाहायला मिळते मित्रांनो. या दोन्ही संघाचे संघनायक रामेघर वर्सेस देवसरे. शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी. चला विकास कदम आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण नाणेफेकीसाठी लगेच या. एंड ऑफ द फर्स्ट षटक इथे आता मात्र नाणेफेक केली जाईल याची आपण दक्षता घ्या. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन इथे पाहिलं. बाळणे ब संघाकडून अतिशय दर्जेदार कामगिरी. 6 विकेटचं पतन झालंय आतापर्यंत वेंगळे संघाच्या. जोरदार प्रहार तिथे क्षेत्ररक्षक सतीश आहे परंतु अबक्याच्या बाहेर झेल. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातात. 2 धावेवर धावसंख्या 11 या आकड्यामध्ये पोहोचते. डबल फिगरमध्ये नक्कीच धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला. परंतु येणारे काही उर्वरित चेंडू असतील. 1-2 मोठे फटके अपेक्षित असतील. इथे मात्र वेंगळे प्लेइंग इलेव्हन मध्ये पॅव्हेलियन मधून अपेक्षा केल्या जात असतील. परंतु दर्जेदार गोलंदाजी होते मित्रांनो इथे. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि बिग येतोय फटका परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला तैनात. इथे मात्र अजून एक फलंदाज कोसळताना पाहायला मिळतोय आणि 11 धावा धावफलकावरती. 12 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. चला देवसरे वर्सेस रामेघर इथे नाणेफेक केला जाईल. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग झालेली आहे. चला रामेघर संघ देवसरे संघ टॉस का बॉस कर्णधार या पटकन चला. रामेघर संघाचे कर्णधार विकास कदम.
टॉस का बॉस मध्ये रामेकर विरुद्ध देवसरे संघ. टॉस उडवत होता. चाफा. टॉस विन होतो तो देवसरे संघ. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतोय देवसरे संघ. मित्रा, काय नियोजन करून आलायस? कमीत कमी धावामध्ये गुंडाळायचा प्रयत्न करेन. कमीत 35 रनच्या आसपास. नियोजनाबद्दल काय सांगशील तू? नियोजनाबद्दल तर काही शंकाच नाही आहे. चांगलं असं ग्राउंड सर्व खेळाडूंना असे चांगला प्लॅटफॉर्म करून दिलेला आहे. धन्यवाद. विकास, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय त्याने. जर नाणेफेकीचा कौल तुझ्या बाजूने लागला असता तर तुझं काय डिसिजन होतं? नक्कीच फलंदाजी स्वीकारली असतील तर रामेकर संघ आम्ही प्रत्येक वेळी तुम्ही बघत असाल तर टॉच विन असल्यानंतर आम्ही प्रत्येक वेळी फलंदाजी स्वीकारतो. कारण का फलंदाजीचे भरणा आमच्या संघामध्ये चांगला असल्यामुळे कमीत कमी 45 ते 50 धावांचं टार्गेट त्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करेन. नियोजनाबद्दल काय सांगशील विकास? अनेक वेळा तू या भैरवनाथ युवा प्रतिष्ठानच्या अंतर्गत होणाऱ्या चषक मध्ये तू नेहमी खेळत असतोस. खरोखरच अप्रतिम नियोजन दरवर्षी स्वर्गीय तानाजीराव धुमाळ चषक तुम्ही दरवर्षी ठेवता आणि या वर्षी उत्कृष्ट पद्धतीचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते आम्हाला. आणि खेळायचं आम्हाला संधी मिळते तुमच्या माध्यमातून. इथून पुढे तुम्ही आयोजन असंच करावं आणि सर्व KSKच्या मुलांना खेळण्याचं संधी मिळावी तुमच्या मार्फत, एवढीच अपेक्षा. नक्कीच मित्रा, दोन्ही संघांना शुभेच्छा. जाऊया ग्राउंड वरती. धन्यवाद. हा सर चौकार आहे. हा इथे मात्र नक्कीच थोडंसं डिसिजन मध्ये परिवर्तन होत आहे. 4 धावा या संतोषच्या फटक्यावरती आपल्याला प्राप्त झालेला पाहायला मिळाल्या. हो, इथे समजदारीचा क्रिकेट हुकचा फटका एका धाब्यासाठी ढकलून दिला आतमध्ये. मात्र हा नवीन बॉल द्या, नवीन बॉल द्या रे, नवीन बॉल द्या. हा सर, 1 मिनिट देतो. नवीन नवीन, जुना नाही. आलाय तो, आलाय बघा. सोसायटीच्या आतमधून नक्कीच मोठं सहकार्य होतंय. हा इथे ठेवत. धावसंख्या मात्र 6 या आकड्यावरती पोहोचलेली पाहायला मिळाली आपल्याला. कुमार पुन्हा एकदा निघतोय संतोष साडी. हो, जोरदार प्रहार करण्याचा शॉर्ट स्क्वेअर लेगला लगेच क्षेत्ररक्षक होता, परंतु चकवा देतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईन वरून. चेंडू फेकी होईल त्या दरम्यान मात्र घेतलेल्या दुहेरी धावा. 12 धावांचं आव्हान असताना आतापर्यंत 8 धावा पहिल्या षटकामध्ये मात्र इथे धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात आपल्याला. पुढचा चेंडू. हो, समजदारीचं क्रिकेट. क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र टिपलं जाईल. कव्हर रिझन मधून क्षेत्ररक्षक आला आणि इथे मात्र संतोषी खेळी संपुष्टात आणली. पहिल्या विकेटचं पतन झालंय 12 धावांची आवश्यकता असताना. नवीन फलंदाज. चला लवकर थोडं स्पीडअप करा मित्रांनो, एवढा वेळ वाया घालू नका. कारण थोडंसं स्पीडअप केलं तर येणारा काळ आपल्याला नक्कीच वेळ वाचला तर संध्याकाळच्या काळामध्ये फायनल थोडी जास्त षटकांची खेळवता आली तर आयोजकांसाठी ती मोठी गोष्ट असते. नवीन फलंदाज सतीश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आता मात्र फक्त 4 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. तुला लेन चेंडू इथे दाद मागितली जाते आणि उचलून धरली जाते. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवंतर धाबेबरोबर धावसंख्या 9 या आकड्यावरती. आता मात्र 3 धावांची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थानं बॉडी लँग्वेज ढासळलेली पाहायला मिळते आपल्याला वेंगळे संघाची. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये ह्या अशा गोष्टी येत असतात, काही चांगल्यासाठी घडत असतात. पुढच्या सिरीजमध्ये तुम्ही अतिशय तुफानी खेळ करून दाखवू शकता, ही मात्र नांदी असू शकते. धावसंख्या 10 या आकड्यावरती मार्गस्थ होताना पाहायला मिळते.
नाही नाही दिले. आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळते. सागर सकपाळ गोलंदाजी मार्कवरती, सेकंडला असेल अमोल. अजून 12 चेंडू 2 धावा असं समीकरण आहे. इथे मात्र ॲक्टिव्ह क्षेत्ररक्षण सजवणं गरजेचं आहे. एक एक धाव रोखली पाहिजे. तो पाहूया पहिला चेंडू सागरचा. इथे समजदारीचं क्रिकेट ढकलून दिला. इथे गलीच्या दिशेने एक धाव कंप्लीट केली गेली आणि आता मात्र स्कोर लेवल पाहायला मिळतोय. कारण गोलंदाजांसाठी काही शिल्लकच राहिलेलं नाही असं म्हणायला हरकत नाही. कारण जिथे आपण 18 चेंडूचे मॅच खेळत असताना फक्त 11 धावा धाव फलकावरती लावतो, तिथेच मात्र आपला पराभव आपण निश्चित केलेला असतो मित्रांनो. कारण रन बॉल तरी धावा काढणं खूप गरजेचं असतं. सागर सतीशसाठी मोठा फटका आवश्यकता नसताना खेळला जातोय सतीश कडून. कारण एक धाव हवी आहे. लवकर मॅच संपेल तेवढा आयोजकांचा वेळ सुद्धा वाचेल ही अपेक्षा नक्की आहे. परंतु शेवटपर्यंत हार न मानणं हे वेंगळे संघाचं नक्कीच वैशिष्ट्य आहे. लढले जातात. अजूनही मैदानामध्ये चांगला प्रयत्न केला जातोय. काय होतंय परंतु इथे अवांतर धावेनी मात्र विजय संपादन करून देतोय सागर. आणि चला देवसरे संघ आपण नाणेफेक जिंकले. देवसरे संघ आपण मैदानाच्या आतमध्ये या. लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवा. नाही फ्रेश मॅच आहे ना. 4-4 इथे मात्र वाळणे ब संघ आपला दुसरा विजय संपादन करतोय. विजयाबद्दल मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचं सुद्धा कौतुक आहे. वेंगळे संघ कुठेतरी फलंदाजीमध्ये कमी पडला आणि ते मात्र वाळणे संघाच्या पथ्यावरती पडले आपल्याला पाहायला मिळते. चला देवसरे संघ आपण मैदानाचा ताबा घ्या. जास्त वेळ वाया घालू नका मित्रांनो, विनंती असेल. आणि वाळणे संघ अतिशय बहारदार कामगिरी केले. परंतु इथे मात्र नक्कीच कौतुक करेन वाळणे संघाच्या गोलंदाजांचं. काय अप्रतिम गोलंदाजी. वेंगळे सारख्या बल्लाढ्य संघाला फक्त 11 धावांमध्ये रोखण्यामध्ये यशस्वी झाला तो वाळणे संघ. देवसरे संघ आपला 12वा प्रतिनिधी पाठवा. रामेघर देवसरे दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी कंपल्सरी अनिर्वाय असेल. कोण आलं इथे? देवसरचा आहे सांगतात बघा. चला रामेघर संघ आपले सलामीवीर सुद्धा सज्ज ठेवा. लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचंय आपण. एक फ्रेश मॅच आपल्या समोर सादर होते. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर देवसरे वर्सेस रामेघर या दोन संघांमध्ये. त्याच्यानंतर मात्र अजून एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. रुळे वैभव रुळे वर्सेस गोगवे BCC या दोन संघांमध्ये सुद्धा अजून एक फ्रेश मॅच आपल्या समोर येणार आहे मित्रांनो. सुरेख आयोजन इथे पाहिलं तर मित्रांनो मगाशी सांगत होतो की एक अशा व्यक्ती महत्वाचं खऱ्या अर्थानं आठवणींना उजाळा देण्याचं काम केलं जातं. ते म्हणजेच भैरवनाथ युवा प्रतिष्ठानकडून खऱ्या अर्थानं स्वर्गीय तानाजीराव धुमाळ यांनी खऱ्या अर्थानं तळागाळातील लोकांना इथे सहकार्य, इथे त्या लोकांना मदत करण्याचं काम आपण सोळशी विभागामध्ये पाहिलं. एक सामान्य कुटुंबातून खऱ्या अर्थानं सातारा जिल्हा परिषदेपर्यंत खऱ्या अर्थानं आपली राजकीय कारकिर्दी इथे आपली राजकीय कारकिर्दी